मालेगाव दाभाडी येथील आदिवासी वस्तीत आदिवासी बचाव समितीची बैठक संपन्न। विविध समस्यांवर चर्चा। मालेगाव दि. 26 मे 2026 मंगळवार रोजी मालेगाव 5 डिव्हिजन येथील दाभाडी आदिवासी वस्तीत आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्याची एक महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित आणि गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या वस्तीची लोकसंख्या सुमारे 700 ते 800च्या आसपास आहे। मात्र आजच्या प्रगत युगातही येथील आदिवासी माता भगिनींना उघड्यावर शौचास जावे लागत आहे। वस्तीमध्ये उघड्या गटारी, कच्चा रस्ता आणि 5-5 हजार रुपये डिपॉझिट देऊनही पाशवी पाण्याची कोणतीही व्यवस्था नसणे अशा अनेक मूलभूत सुविधांचा अभाव येथे दिसून येत आहे। येथील स्थानिक आदिवासी समाजसेविका वंदनाताई पवार यांनी या सर्व समस्यांची कल्पना आदिवासी बचाव समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी बर्डे सर, राहुरी, अहिल्यानगर यांना दिली। त्यानंतर बर्डे सर यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वस्तीला प्रत्यक्ष भेट दिली। यामध्ये श्री शिवाजी गांगुर्डे, श्री साईनाथ बर्डे, संदीप बर्डे, शिवाजी मोरे, राहुरी, श्री गोरखदादा माळी, भगवान सोनवणे, भगवान मोरे, छोटूभाऊ दळवी, सुनील अहिरे, सर्व नाशिक, सोमनाथ गायकवाड, चाळीसगाव आणि वंदना पवार, मालेगाव या सर्वांनी उपस्थित राहून आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली व या समस्या सोडवण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले। ही बातमी कोणाला पाठवायची आहे? कृपया त्या व्यक्तीचे किंवा ग्रुपचे नाव सांगा। हे गबाळ निघालं पाहिजे, याच्यासाठी तात्काळ आम्ही कारवाई सुरू करणार आहे। उद्यापासूनच कारवाई सुरू करणार आहे। जर कदाचित ग्रामसेवकाचा नंबर असेल तर आम्हाला द्या, ग्रामसेवकाचा नंबर असेल तर आम्हाला द्या। आम्ही त्याचा पाठपुरावा करून तात्काळ हे कामं मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। म्हणून तरुणांनी एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी हातभार लावला पाहिजे आणि लावणं हे त्यांचं कर्तव्य आहे। या देशामध्ये परिस्थिती बिघडलेली आहे, या देशामध्ये परिस्थिती बिघडलेली आहे। आज जर तुम्ही या परिस्थितीला सावरलं नाही तर भविष्यामध्ये तुमच्या मुलांना भीक मागल्याशिवाय पर्याय उरणार नाही आणि राहायला जागा उरणार नाही। हे काळ्या दगडावरची रेग आहे। म्हणून तरुणांनी एकत्र या। समाजाच्या विकासाच्या ज्या काही निधी आहे महाराष्ट्र सरकारकडे, तो निधी आपल्या गावासाठी, आपल्या कुटुंबासाठी कसा मिळत यासाठी तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन संघर्षाच्या भूमिकेमध्ये उभे राहा, आमच्याबरोबर उभे राहा अशी सगळ्याला कळकळीची विनंती करतो। आणि जे आदिवासी बचाव समिती आहे, ही आदिवासी बचाव समिती मारामारी करण्यासाठी नाही, ही आदिवासी बचाव समिती मारामारी